नमो नमः. शुभ संध्या. दशमः पाठः नदी सूक्तम घेणार आहे. 10वा पाठ आहे. 10वी कक्षाचा 10वा पाठ. नदी सूक्तम नाव आहे. सरळ अर्थ लिखाणासाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. म्हणजे तुम्हाला शब्दशः अर्थ व्यवस्थित माहिती पाहिजे, जेणेकरून तुम्ही अनुवाद करत असताना किंवा सरळ अर्थ लिहिताना तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. नदी सूक्तमचा अर्थ आहे नदीचे स्तोत्र, म्हणजे नदीची स्तुती. सु उक्तम. सुक्त म्हणजे सु म्हणजे चांगलं, उक्त म्हणजे बोलणे. नदीविषयी चांगले वचन विचार व नदीविषयी स्तुती जशी करतो ते ह्या पाठामध्ये आपण शिकणार आहे. विश्वे विद्यमानं प्राचीनतमं साहित्यं नाम वेदवाङ्मयम् इति बुधाः मन्यन्ते. ऋग्वेद हा सर्वात वेदांमधील सुद्धा सर्वात प्राचीन असं वेद आहे. म्हणजे विश्वामधील प्राचीन ग्रंथांपैकी साहित्यापैकी वेद वाङ्मय हे सगळ्यात प्राचीन आहे असं बुद्धिमान लोक किंवा विद्वान लोक मानतात. 4 वेद आहेत. कोणकोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यामध्ये ऋग्वेद जो आहे सर्वात प्राचीन आहे, सगळ्यात पहिला आहे. संस्कृत मधील किंवा बाकी अन्य साहित्यापैकी सुद्धा ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. ऋग्वेदस्य तृतीयमण्डले विश्वामित्र नदी संवाद हा वर्तते. ऋग्वेदामधील तृतीय मंडल जे आहे त्यामधील मध्ये विश्वामित्र नदीचा संवाद आहे. विश्वामित्र नदी मातरमिव पूजयति. विश्वामित्र जो आहे नदीला मातासारखंच पूजा करतो. मानवीय संस्कृती नदीतीरे एव विकसिता. मानवीय संस्कृती नदीच्या किनाऱ्यावर तीरावर विकसित झालेली आहे. म्हणजे प्राचीन काळी काय असायचं की लोक जंगलामध्ये राहायचे, शिकार करायचे आणि खायचे प्यायचे. नंतर काळांतराने शिकार मिळणे कमी वगैरे झालं किंवा शेती आदीच्या विषयी त्यांना माहिती मिळायला लागली. शेती वगैरे साठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे महत्वाचं पाणी. पाणी जिथे आहे म्हणजे नदी वगैरे काठी मानवीय संस्कृती विकसित व्हायला लागली. म्हणजे आता सुद्धा गावात जे आहे तुम्ही नदी काठी गावं आहेत असं लक्षात येत असेल तुम्हाला, की नदी आहे, नदीच्या एका साईडला एक गाव आणि दुसऱ्या साईडला दुसरं गाव. त्याच्या मागचं कारण हेच होते की नदी किंवा पाणी जिथे आहे तिथे शेती आदी करण्यासाठी सोपं जातं. आणि जिथे धान्य आदी आहे हे सगळ्या गोष्टी आहे मग तिथे सगळी वस्ती किंवा गाव तयार झाले. म्हणजे नदी किनाऱ्यावर नदी तीरावरच विकसित झाली. अतः अस्माभिः नदी सर्वथा रक्षणीया. त्यामुळे आपल्याला नद्यांचं सर्वथा म्हणजे पूर्णपणे रक्षण करायला पाहिजे. डॉक्टर मंजुषा गोखले महाभागया नदी सूक्त मनुसृत्य रचितात नाट्यात संवाद वयम स्वीकृता. डॉक्टर मंजुषा गोखले या महाभागा म्हणजे महोदयांनी नदी सूक्ताला अनुसरून लिहिलेलं हे नाट्यांश आहे, नाटकातील संवाद आहे, तो इथे घेतलेला आहे. त्याच्याविषयी आपण चर्चा इथे करणार आहे. मुख्य रूपामध्ये ऋग्वेदातील तृतीय मंडळातील विश्वामित्र नदी संवाद आहे, त्याला इथे घेतलेला आहे, स्वीकार केलेला आहे. चित्रामध्ये तुम्ही बघू शकता 2 नदी आहेत, त्यांचा संगम आहे, ज्या की एक देवीच्या स्वरूपामध्ये स्त्रीच्या स्वरूपामध्ये इथे प्रगट झालेले आहे. संवाद विश्वामित्र हे आहेत, त्यांच्यातील संवाद चर्चा. आता हे नाटकाप्रमाणे आहे. जसं नाटकामध्ये रंगमंच असतं, स्टेज असतं, स्टेजवर नाटक प्रस्तुत होत असतं, तसाच प्रकारचा एक प्रसंग किंवा सीन इथे दाखवलेला आहे. रंगमंचे कीर्तनकारः कीर्तनं करोति श्रोत्रेवृंदः श्रवणे मग्नः. रंगमंचावर कीर्तनकार कीर्तन करत आहेत आणि श्रोता ते श्रवण करण्यामध्ये व्यस्त होते, मग्न होते, म्हणजे ते ऐकत होते. कीर्तनकार श्लोक गात होते.
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी पृथिव्यां सन्निधिं कुरु. कि गंगे यमुने च एव, गंगा नदी, यमुना, गोदावरी तथा सरस्वती, नर्मदा नदी, सिंधू नदी, कावेरी नदी, हे नद्यांचे नाव सर्वांनी ऐकले असेल. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी हे पृथ्वीवर सन्निधीम कुरु, पृथ्वीवर राहो. खूप काळासाठी नदीवर हे राहो असं इथे म्हटलेलं आहे. वास्तव्य करो, सन्निधीम कुरु म्हणजे वास्तव्य करो, राहो. ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे प्रतिपदायाम तिथो गंगा दशहरा पर्व समायोजते. की ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये दोन पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. तर शुक्ल पक्षामध्ये प्रतिपदायाम म्हणजे पहिल्या तिथीला गंगा दशहरा पर्व समायोजिते, गंगा दशहरा पर्व सुरू केला जातो. पर्व पर्वण्यस्मिन नदी पूजनम कर्तव्यम, या पर्वामध्ये नदी पूजन केलं जात असे. आता हे ऍक्च्युअल तिथी हीच आहे का, तुम्ही एकदा गुगलला वगैरे नंतर चेक करा. आय थिंक इथे मिस्टेक असू शकते मला असं वाटतं. परंतु पुस्तकात दिलं परीक्षेमध्ये हेच लिहायचं. बाकीचं तुम्हाला जनरल नॉलेज वाचायचं असेल, तुम्ही गंगा दशहरा पर्व कधी होतो हे तुम्ही सर्च करू शकता. उत्तर भारतामध्ये हे अशा प्रकारचं होतं. गंगा नदी उत्तर भारतातच आहे, त्यामुळे तिकडे हा पर्व आयोजित केला जातो. काय सांगत आहे श्रोतृवृंद, ऐकणारे श्रोता, नदी पूजनम किमर्थम नदी पूजनम, म्हणजे वरती कीर्तनकार सांगतात की ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या तिथीला शुक्ल पक्षाला गंगा दशहरा पर्व आयोजित केला जातो आणि ह्या पर्वामध्ये नदी पूजन केले जातं असं म्हटले. तर इथे श्रोता म्हणतात की नदी पूजन कशासाठी, नदी पूजन असा प्रश्न केला कीर्तनकार. नदी खलु जीवनदायिनी, नदी काय आहे, आपल्याला जीवन देणारे आहे. अतः अस्मिन् अवसरे कृतज्ञतां प्रदर्शयितुं जनाः जले दीपदानं कुर्वन्ति. आणि ह्या प्रसंगी कृतज्ञता म्हणजे धन्यवाद देण्यासाठी, नदी आपल्याला जेवढी मदत करते, नदींपासून आपण जे पाणी प्राप्त करतो, पाण्यामुळे आपलं जीवन आहे, आपली शेती आहे, पिण्यासाठी, शेतीसाठी किंवा अन्य कार्यासाठी आपण जल वापरत असतो. कंपनी आदीमध्ये सुद्धा पाण्याशिवाय काही होणारच नाही, पाणी जर नसेल तर. इलेक्ट्रिसिटी आधी पाण्यापासूनच तयार होते, म्हणून नदीचं आपण पूजा करतो. अतः नदी खलु जीवनदायिनी, अतः अस्मिन् अवसरे कृतज्ञतां प्रदर्शयितुं जनाः नदी जले दीपदानं कुर्वन्ति. लोक, जनः म्हणजे लोक, जले म्हणजे पाण्यामध्ये, दीपदानं कुर्वन्ति दिवा सोडतात. तुम्ही पिक्चर वगैरे मध्ये बघितलं असेल, पाण्यामध्ये असं दिवा सोडतात नदीमध्ये. तुम्ही हरिद्वार किंवा ऋषिकेश आदी साईडला गेले जिथे गंगा नदी वगैरे आहे, तर त्या ठिकाणी अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. कोणी गेला असेल तर त्यांना माहिती असेल किंवा तुम्ही बघितलं असेल मूवी वगैरे मध्ये. द्रोणे दीपम प्रज्वाल्य नदी जले समर्पयंती, द्रोणीमध्ये किंवा एका जी द्रोणी माहिती असेल त्यामध्ये दिवा ठेवून ते नदी जल मध्ये समर्पण केलं जातं. प्रज्वल्य, प्रज्वाल्य हे लेबंताव्य आहे. जल पाणी, नीरम, सलिलम, तोयम असे वेगवेगळे भरपूर शब्द आहेत संस्कृतमध्ये. तर त्याचा प्रयोग कशासाठी केला जातो ते सांगितलं. जलम प्राशनार्थम, कृषी वर्धनार्थम, विद्युत निर्माणार्थम, जलम जीवनार्थम. जल प्राशन करण्यासाठी, पिण्यासाठी, कृषी वर्धनार्थ म्हणजे शेती वाढवण्यासाठी, विद्युत निर्माणार्थ म्हणजे इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी, आणि जलम जीवनार्थम, जल हे जगण्यासाठी आवश्यक आहे. सजीवानां कृते नदी देवी तमा, सजीवांसाठी तर नदी काय आहे तर देवीच आहे, श्रेष्ठ देवी आहे. नदी मातृतमा, नदी मातापेक्षा श्रेष्ठ किंवा श्रेष्ठ माता आहे. तर
अद्य नदी सूक्तम सर्वदा श्रवणीयम स्मरणीयम च. आणि त्यामुळेच नदी सूक्त आज आपल्याला ऐकायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे आणि स्मरण करायला पाहिजे, म्हणजे पाठांतर करायला पाहिजे असं इथे सांगितलं. भो पौराणिक वर्य श्रोते म्हणता विचारतात की भो पौराणिक वर्य कथम नदी अस्माकं माता. अरे हे म्हणजे कीर्तनकार किंवा पुराण वर्य म्हणजे पुराण करणारे, नदी आमची माता कशी असा प्रश्न केला. आणि कीदृशः नदीनाम उपकार, आणि नदींचे उपकार आमच्यावर कसे, नदी माता कशी असा प्रश्न त्यांनी त्याला त्या कीर्तनकार जे होते त्यांना केला. कीर्तनकार शृणुत आर्य श्रुत. ऐका आर्या, आर्या हा बहुवचन आहे की हे श्रेष्ठ पुरुष, आर्य पुरुष ऐका. अतिप्राचीना खलु एषा कथा, ही अत्यंत प्राचीन कथा आहे. अस्ति विश्वामित्र नाम कुशिक पुत्र, कोणीतरी विश्वामित्र नावाचा एक कुशिक पुत्र आहे. मुनिवर सपरिवारम स गोधनम सह दूरतः आगतः. ते मुनिवर परिवारासोबत सगोधनम, गो म्हणजे काय, गाईचं धन किंवा गाईला घेऊन, सह दूरतः ते लांबून, आगतः आले होते. ठीक आहे. विश्वामित्र हे एक श्रेष्ठ ऋषी होते. ते आपल्या परिवारासोबत, गायी आदी सोबत, गोधनासोबत दुरून आले होते. मार्गम आक्रमण च विपाट तथा शतोदरी येतयो नद्यो संगमम प्राप्त. ते मार्ग आक्रमण करण्यासाठी किंवा मार्ग लांघण्यासाठी, नदी पार करण्यासाठी ते विपाट आणि शतोद्री म्हणजे सतलज नदी जिला नाव आहे, सतलज, त्या नदीला येतो ह्या नद्यो संगमम प्राप्त, ह्या नद्यांचा संगम त्यांनी प्राप्त केला. म्हणजे तिथे ते पोहोचले होते त्या नदीच्या किनाऱ्यावर, म्हणजे ते लांबून येत होते आणि येता येता ते त्या नदीच्या किनाऱ्यावर, घाटावर पोहोचले होते. ठीक आहे. काही प्रश्न इथे, शंका? संगम म्हणजे दोन नद्या एकत्र आलेल्या आहेत. मराठीमध्ये पण संगम शब्द ऐकायला. कोणकोणत्या? विपाट आणि शतोद्री, या दोन नद्या एकत्र आल्या, त्यांचा जो समूह किंवा एकत्र पाणी जे मिक्स होतं त्या ठिकाणी त्याला संगम असं म्हणतो. आणि त्या संगमाच्या ठिकाणी ते पोहोचले होते. ठीक आहे. तर हा संबोधन तिथपासून परत सांगा ना. ठीक आहे. सगोधनम, गो म्हणजे गाय. बघा, सपरिवारम कुशिक पुत्र, कुशिक कोणाचे म्हणजे असेल ते त्यांचे मुलगा पुत्र, मुनिवर म्हणजे ऋषी होते जे संत साधू व्यक्ती असतात. सपरिवारम परिवारासोबत, सगोधनम गाईचं जे धन होतं, गाई वगैरे होत्या त्यांच्यासोबत, गाई म्हशी वगैरे जे असेल त्यांच्या सोबत होत्या, त्यांना घेऊन सह दूरतः आगतः, ते दूरवरून म्हणजे लांबून आले होते. मार्गम आक्रमण, मार्ग आला, आता हे आता नदींचा संगम आला. ठीक आहे. आता हे इकडून आले, आता त्यांना नदीचा मार्ग जो होता, रस्ता ते ओलांडायचा होता, तिकडे जायचं होतं. परंतु मध्ये विपाट आणि शतोद्री नदीचा संगम होता, संगम तिथे होता, तिथे प्राप्त झाले, तिथे पोहोचले होते ते. कोण होते पोहोचले? विश्वामित्र सपरिवार तिथे पोहोचले होते. आवाज येतोय आता माझा क्लिअर? हो.
इलेक्ट्रिसिटी. मार्गम आक्रमण सह विपाट शतोद्री एतयोः नद्योः संगमम प्राप्त. ते मार्ग आक्रमण करण्यासाठी म्हणजे तिकडे मार्ग ओलांडण्यासाठी शतोद्री आणि विपाट ह्या दोन्ही नद्यांच्या संगमाला ग्रुपला ते जे एकत्र आलेल्या नद्या होत्या तिथे ते पोहोचले पुढे. आता खरोखर ऍक्च्युअल मध्ये संवाद जो आहे तो इथून सुरू झालेला आहे. आतापर्यंत फक्त प्रस्तावना होती. ततः प्रविशती विश्वामित्र नदीम प्रणम्य. आता दुसरा सीन सांगितला की सीन सांगितला की विश्वामित्र नदीच्या किनाऱ्यावर येऊन थांबले. आता इथून पुढे की ऍक्च्युअल मध्ये तो संवाद काय आहे की त्यानंतर विश्वामित्र प्रवेश करतो नदीला प्रणाम करून. नदीला नमस्कार करतो, प्रणाम करतो आणि प्रवेश करतो. विश्वामित्र. कथं लङ्घनीया प्रवाहो नदीनां, कथं रक्षितव्यं मया गोदहनं च, कथं याचितव्यस्तरणाय मार्गः, कथं प्रार्थनीया शुभेच्छा नदीनां. की काय सांगत आहे, कथम लंघनीय प्रवाहो नदीनाम. आता या नद्यांचा जो प्रवाह होता तो कसा लांघून जायचा. हिंदी में लांग कर जाना बोलते हैं ना, छलांग लगाकर या उसको पार करके जाना. तर कसा ओलांडून जायचा असा प्रश्न झाला. कसा ओलांडावा असा प्रश्न केला. म्हणजे या नद्यांचा प्रवाह कसा ओलांडावा. ठीक आहे, ओलांडावा. नंतर कथम रक्षितव्यम मया गोदहनम च. आणि मला किंवा मी या गायी रूपीचं धन किंवा ह्या गायींचं रक्षण कसं करू असा प्रश्न त्याला झाला. कथम याचितव्यस्तरणाय मार्ग. की नद्यांना पलीकडे जाण्यासाठी मी तरुण कसं जाऊ, म्हणजे स्विमिंग करून किंवा तरुण मी ह्या नद्यांना पार कसं करू असा प्रश्न पडला त्याच्या मनामध्ये. कथम प्रार्थनीय शुभेच्छा नदीनाम. की नद्यांची शुभेच्छा कशा प्रकारे मी प्राप्त करू किंवा असा प्रश्न त्याच्या मनामध्ये झाला. तर हे नदीला नमस्कार करून तो नदीला असा प्रश्न विचारला नदी पुढे. त्यामध्ये विपाट नावाची जी नदी आहे तिच्या मनामध्ये प्रश्न, कह खलु एषः मानवः. त्या दुसऱ्या नदीला विचारते, हा मनुष्य कोण आहे. अस्मान किमर्थम वंदते स्तोती च. अस्मान म्हणजे आपल्याला किमर्थम कशासाठी वंदन आणि स्तुती करत आहे. आर्य प्रगट रूपामध्ये, आर्य किन्नाम भवान. की तुझं काय नाव आहे. कस्माद अस्मन आव्ययती. आणि कशामुळे आम्हाला आव्हान करत आहे, बोलवत आहे असा प्रश्न त्या विपाट नावाच्या नदीने विश्वामित्राला केला. विश्वामित्र. आई मातः. अरे माता. विश्वामित्रोऽहम. मी कोण आहे तर विश्वामित्र आहे. दूरतः आयातः. दूरतः म्हणजे लांबून आलो, फार लांबून आलो मी. आयातः आलो. रथही शकटेही. रथाद्वारे किंवा गाडीने म्हणजे बैलगाडी वगैरेने च त्याने आम्ही आलो. वयम सर्वे परतीरम गंतुम समुत्सुकाः. वयम सर्वे म्हणजे आम्ही सर्व परतीरम दुसऱ्या किनाऱ्यावर, नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर. ठीक आहे. गंतुम समुत्सुकाः जाण्यासाठी. गंतुम तुमंतव्य आहे. गंत जाण्यासाठी काय आहे, उत्सुक आहे, इंटरेस्टेड आहे. नदी शतोद्री नावाची नदी जी आहे, सतलज नदी म्हणतो त्याला. आता विप्रवर म्हणजे हे ब्राह्मण श्रेष्ठ. मधुरा खलु ते वाणी. तुझी वाणी जी आहे अत्यंत मधुर आहे. रंजयती अस्मान आम्हाला आनंदित करत आहे, प्रसन्न करत आहे अशी तुझी वाणी आहे. वद कथम तव सहाय्यम कर्तव्यम. वद मध्ये लोट लकार आहे. सांग. कथम कशा प्रकारे, तव म्हणजे तुझी सहायता करू. तुझी सहायता कशा प्रकारे आम्ही करू असा प्रश्न केला विश्वामित्र. अंब शृणु मे अभ्यर्थनाम. की हे अंब म्हणजे हे माता, शृणु म्हणजे ऐक माझी प्रार्थना ऐक. गाथा मे भविष्यसी. माझी तू गाथा होशील. ठीक आहे.
माझ्यासाठी तू उथळ हो. असं गाथा मे भविष्याची म्हणजे उथळ. ठीक आहे. माझ्यासाठी तू उथळ हो. मे म्हणजे माझ्यासाठी. स्वल्पी भवतु जलोगः, तुझा पाण्याचा जो ओघ आहे तो कमी होऊ दे. पाण्याचा ओघ, पाण्याचा ओघ कमी होऊ दे असं स्वल्प म्हणजे कमी, कमी होऊ दे. भवतु म्हणजे होऊ दे. येन वयम सुखेन एव परतीरम प्राप्तुम शक्नुमः. येन म्हणजे ज्याच्यामुळे किंवा तू पाण्याचा प्रवाह कमी कर, त्याने मी दुसऱ्या किनाऱ्यावर परतीरम प्राप्तुम शक्नुमः, दुसऱ्या किनाऱ्यावर मी जाऊ शकेल. असा अशी प्रार्थना केलेली आहे. ठीक आहे. इथे प्रसंग झाला. त्यानंतर काय आहे बघा, नदी. नदी आता श्लोक बोलते. सगळे संस्कृत मध्ये बोलू शकत आहेत बघा, सगळ्याला संस्कृत येते. तर आपल्याला येत नाही ना. नदी सुद्धा संस्कृत मध्ये बोलते. देवेंद्रः खलु परमेश्वरः मार्गं मह्यं प्रदत्तवान् हत्वा वृत्रं व्रजहस्तः नदी प्रवाहं विमुक्तवान्. की काय सांगत आहे, देवेंद्रः खलु परमेश्वरः, की देवांचा राजा इंद्र याने मह्यम म्हणजे मला मार्गम प्रदत्तवान, मार्ग प्रदान केलेला आहे, दिलेला आहे. कोणी दिलेला आहे तर परमेश्वर म्हणजे इंद्राने मला हा मार्ग दिलेला आहे. नदीचा मार्ग, प्रवाह म्हणजे जो नुसतून वाहत होता, तो मार्ग मला इंद्राने करून दिलेला आहे. कशा करून दिला तर हत्वा, की वज्र धारण करणाऱ्या त्याने वृत्रासुराचा, वृत्र जो आहे ना, वृत्रासुराचा वध करून नदी प्रवाह मुक्त केला. मी त्याची अवज्ञा कशा प्रकारे करू. नदी प्रवाह मुक्त, त्याला हत्वा म्हणजे मारून मला नदी प्रवाह करून दिला. मया न कार्या तस्य अवज्ञा क्रुद्धो देवो भविष्यति, क्षमस्व विश्वामित्र कदापि नैव विरामः संभवति. की मया न कार्या तस्य अवज्ञा, अवज्ञा मराठीमध्ये म्हणतो आपण. मया म्हणजे मला त्याची अवज्ञा करायची नाहीये, त्याच्या कार्याची. क्रुद्धो देवो भविष्यती, त्याने देव काय होईल, क्रोधित होईल, रागवेल. जर एवढं इंद्राने मला स्वतःहून मार्ग करून दिला आणि मी जर ते नाही म्हणजे अवज्ञा त्याच केली, तो मार्ग मी चेंज केला किंवा थांबलो, प्रवाह नदीचा प्रवाह थांबवला, तर हे देवाची अवज्ञा होईल आणि देव क्रोधित होईल, असं इंद्र क्रोधित होईल असं ती नदी म्हणते. क्षमस्व विश्वामित्र कदापि नैव विरामः संभवती. हे विश्वामित्र, क्षमा कर. कधीही विराम, कधीही म्हणजे थांबणे, पाणी थांबवणे हे संभव नाहीये. असं तर नदीने दिलं. नद्यो म्हणजे दोन्ही नद्या एकत्र. रे विश्वामित्र नैव विरमावह त्वत्कृते. अरे विश्वामित्र, नैव विरमावह, की आम्ही तुझ्यासाठी आता विराम घेऊ शकत नाही. नैव पूर्व देवेंद्रस्य कार्ये अधिक्षेपम, आणि आम्ही देवेंद्राच्या म्हणजे इंद्राच्या कार्यामध्ये अधिक्षेप करू शकत नाही किंवा आम्हाला अधिक्षेप करायचा नाही. म्हणजे हस्तक्षेप किंवा आपण देवाने किंवा इंद्राने जसं सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही मी करणार नाही किंवा करू शकत नाही, असं ती म्हणते. विश्वामित्र काय म्हणतो.
नैव मातः मास्तु देवेंद्रस्य वज्ञा, की नाही माता, मास्तु म्हणजे नका करू देवेंद्राची अवज्ञा करू नका. त्याने जे म्हटलं इंद्राने ते तुम्ही त्याचा नियम तोडू नका. मी नियम तोडा असं म्हणत नाही. केवलम इच्छामहा परतीरम गंतुम, तुम्ही पाणी पूर्ण थांबवा मी असं म्हणत नाही. फक्त माझी इच्छा आहे की मला दुसऱ्या तीरावर जायचं आहे, किनाऱ्यावर जायचं आहे. हे माता, हे माता प्रसिद्ध प्रसन्न हो, असं रागवू नको. वयम सर्वे तव पुत्र एव, आम्ही सर्व तव म्हणजे तुझेच पुत्र आहे. न वयम कदापि तव उपकारान विस्मरामः, आम्ही न वयम वयम म्हणजे आम्ही, कदापि म्हणजे कधीही, तव म्हणजे तुझ्या उपकारांना विसरू म्हणजे तुझे जे उपकार आहे ते कधीही विसरणार नाही असं म्हटलं तो. न किंचिदपि अस्माभिः कर्तव्यम येन तव अधिक्षेपः भवेत, की किंचिदपि अस्माभिः अस्माभिः म्हणजे आमच्याद्वारे असं काहीच करायचं नाही आम्हाला की जेणेकरून तुझ्या म्हणजे तुमच्या नदीच्या प्रवाहामध्ये अधिक्षेप होईल, म्हणजे डिस्टर्बन्स होईल असं आम्ही काही करणार नाही. एषा मे प्रतिज्ञा, ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणजे मी शपथ घेतो की कधीही तुझे उपकार आम्ही विसरणार नाही, असं नदीला तो वचन देतो, प्रतिज्ञा करतो. नदी काय म्हणते, विपाट नावाची नदी, किम एषः मर्त्य माम माता इति संबोधयति. विपाट नदीला नदी म्हणते, शतुद्री नदीला, की हा मनुष्य, मर्त्य म्हणजे मनुष्य, मा म्हणजे मला, माता इथे संबोधयति, मला माता म्हणून संबोधित करत आहे नदी. कथम माता न करोति साह्यम स्वपुत्रस्य, माता स्वतःच्या पुत्राची सहायता कशा प्रकारे नाही करत, म्हणजे का नाही करणार, अवश्यच करणार. म्हणजे माता कितीही संकटात असो किंवा कशीही असो, कितीही परेशानीमध्ये असो, परंतु जेव्हा मुलाची म्हणजे परीक्षा होत असते किंवा मुलाला काही अडचण असेल, तर नक्की मर्त्य म्हणजे मनुष्य मुलाला नक्की सहायता करत असते, असं इथे सांगत आहे. ठीक आहे. परत काय म्हणते बघा, शतोद्री नदी, कथम माता न करोति साह्यम स्वपुत्रस्य, कारण की माता स्वपुत्राची सहायता का नाही करणार. साधू मानव श्रेष्ठ साधू, मनुष्य व्हेरी गुड, मनुष्य उत्तमम, म्हणजे बरोबर तू प्रशंसा करून तुझं काम करून घेत आहे असं. साधू मानव श्रेष्ठ साधू, माता म्हटल्यानंतर माता का आपल्या मुलाची सहायता नाही करणार, म्हणजे अवश्य करणार. किंतु कश्चित तव वंशजा मनुजा तवेदम वचनम विस्मरिष्यन्ति, तू म्हणतो की मी हे उपकार विसरणार नाही किंवा आम्ही असं काही करणार नाही जेणेकरून नदी ला त्रास होईल. परंतु नदी विचारते की तू नाही करणार, परंतु तुझे जे येणारे वंशज आहेत मनुष्य, तवेदम वचन विस्मरिष्यन्ति, हे तुझे वचन त्यांना लक्षात राहील का, का ते विसरून जातील, असा प्रश्न तिथे केला. विश्वामित्र, न हि मातः नेत शक्यम, न प्लस एतत्, नाही माता, हे शक्य नाहीये. सर्वा सरिता सुखम वहंतु, सर्व नद्या सुखाने वाहोत, सर्वे जनाः सुखिना संतु, सर्व मनुष्य सुखी राहोत, विश्वामित्र हा निर्गच्छति, असं म्हणत विश्वामित्र नदी ओलांडून जातो. ठीक आहे. नद्या आपलं पाणी थोडस त्याचा प्रवाह कमी करतात आणि विश्वामित्र तिथून निघून जातो. कीर्तनकार आता पुढे, एवं विश्वामित्र नद्यो प्रेरयित्वा परतीरम गतवान, अशा प्रकारे अशा प्रकारे विश्वामित्र नद्यांना प्रणाम करून दुसऱ्या किनाऱ्यावर जातो. ऐ श्रोतारः, इत्थं नद्यः मानवाः च परस्परं प्रीणयन्तः संस्कृतीं संवर्धितवन्तः, की अरे मनुष्य, अरे श्रोताओ, हे मनुष्य अशाच प्रकारे स्वतः आपसामध्ये परस्पर प्रेमभावाने राहून संस्कृतीला वाढवत आहेत किंवा वाढवल्या आहे आतापर्यंत. म्हणजे श्लोकांच्या मार्फत सांगत आहे, प्रवाहिता तरंगिणी संस्कृतीर विकसिता,
प्रमोदिता मानवः सरित कृपा समुन्नता नंदिता कृषिवलः प्रफुल्लिता वसुंधरा अन्नदान निर्भरा सस्य श्यामला धरा सेतुबंध रोदितं नियंत्रितुं नदीजलं जनित्रमत्र चालितं जीवनं प्रकाशितम् प्रवाहिता तरंगिणी संस्कृतिर्विकासिता प्रमोदिता स मानवः सरित कृपा समुन्नतः नंदितः कृषीवला प्रफुल्लता वसुंधरा अन्नदान निर्भरा सस्य श्यामलाधरा सेतुबंध रोदितं नियंत्रितं नदीजलं जनित्रमात्र चालितं जीवनं प्रकाशितम् अशा प्रकारचे श्लोक होते काय आहे की प्रवाहिता तरंगिणी संस्कृतीर विकसिता की मनुष्य आणि नदी एकत्र राहून परस्पर स्नेहभावाने आपली संस्कृती ते वाढवत आहे की नदे तरंगिणी म्हणजे नदी नदीच्या प्रवाहामुळे नदी वाहिल्यामुळे संस्कृती विकसिता म्हणजे संस्कृती विकसित झाले प्रमोदिताश्च मानव हा मनुष्य प्रसन्न झाले सरित कृपा समुन्नता सरित म्हणजे नदी नदीच्या ह्या कृपेने सर्व काही संभव झालं सर्व आनंदित झाले नंदिता कृषीवलः प्रफुल्लिता वसुंधरा शेतकरी आनंदी झाले आणि संपूर्ण धरा ही प्रफुल्लित झाली वसुंधरा म्हणजे ग्रीनरी वगैरे जे आहेत फुलं वगैरे आहेत हे शेतकऱ्यांच्या कष्टामुळे विशेष करून आहे शेतकरी खुश झाले पृथ्वी प्रफुल्लित झाली कशामुळे नद्यांमुळे अन्नदान निर्भरा सस्य श्यामला धरा की दान आधी निर्भर आहे सस्य श्यामला धरा की अन्नदान करू लागली प्रमाणावर म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोक अन्नदान करू लागले लोकांनी धरणे बांधून नद्यांचे पाणी अडवले संपूर्ण पृथ्वी सस्यश्यामला झाली सेतू बंधरोदितम नियंत्रितम नदी जलम सेतू बंध लोकांनी बांधून